तू इथे काय करतोयस? ताई, काल रात्री मी इथेच झोपलो होतो. का? तुझ्या खोलीमध्ये का नाही झोपलास तू? ताई, तू तरी तुझ्या खोलीत कुठे गेली होतीस? तू काल रात्री किचन मध्येच झोपली होतीस ना. मग जिथे तू तिथे मी. माहितीये खूप मोठा झालायस तू, फार मोठ्या माणसांसारखा बोलायला लागलायस. पण म्हणून तुझा प्रत्येक आगाऊपणा मी ऐकून घेईनच ना असं काही नाहीये. शहाणपणा करून बोललास ना 2 धपाटे खाशील तू. कशाला मोठ्या माणसांसारखं बोलतोस सारखं? ताई, मी काय मुद्दाम मोठ्या माणसांसारखं वागत नाहीये. पण तुझ्या बाबतीत हे लोक असं वागतात ना, म्हणून मला जरा. कडे ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष घालत बसलास तर अभ्यासात कसं लक्ष लागेल तुझं? पण ताई, आता पण नाही आणि बीण नाही. गपचूप तो आपल्या खोलीमध्ये जाणार आहेस, कळलं? माताजी, तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यात नरसिंह किल्लेदाराच्या विरुद्ध मी आत्मदहन करणार आहे असं सांगितलं. मी असं कधी म्हटलं? माईसाहेब, कृपा करून तुम्ही आमच्यावर रागवू नका. आमचा उद्देश काय होता तो फक्त समजून घ्या. मंजिरीला आम्हाला न्याय द्यायचा होता. या सगळ्यामागे आमचा काहीच स्वार्थ नव्हता माईसाहेब, खरंच. आम्ही तुमच्या बरोबर उपोषणाला बसलो त्यात सुद्धा आमचा काहीच स्वार्थ नव्हता. तुमच्या लढ्यात आम्हाला एक सच्चेपणा दिसला. दुष्ट प्रवृत्तीच्या विरुद्ध तुम्ही लढा दिलात, ती हिंमत दाखवलीत. म्हणून आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आलो आतापर्यंत. आणि माईसाहेब, तुम्ही आम्हालाच दोष देताय. हे पहा, दोष देण्याचा प्रश्न नाहीये हा माताजी, पण एवढ्या टोकाला जायची काहीच गरज नव्हती. मला काय वाटतं, उगाच गैरसमज पसरण्याच्या आधी तुम्ही पत्रकारांना भेटून खुलासा करावा. माईसाहेब, तुम्हाला जर का असं वाटत असेल की आमचं काहीतरी चुकलंय तर आम्ही पाय धरून तुमची माफी मागायला तयार आहोत. पण हे सगळं करण्यामागचा आमचा उद्देश काय आहे हे फक्त तुम्ही समजून घ्या. तुमचं म्हणणं मला अजिबात पटत नाहीये, पण दुसरा काही पर्यायच उरला नाहीये. माई साहेबांच्या वतीने माता महिमावतींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जाहीर केलंय, मंजिरी थोरात खून प्रकरणात जर माझ्यावर कारवाई झाली नाही तर त्या आत्मदहन करतील. आत्मदहन नाही रे माई साहेब. आणि आत्मदहन आय मीन पोषण वगैरे पर्यंत ठीक होतं रे, पण आत्मदहन आय डोंट थिंक सो. मला नाही वाटत. सरकारला ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न चाललेत. आधी माझ्या विरुद्ध उपोषण करून झालं, त्यांना काही साध्य झालं नाही म्हटल्यावरती आता हा एक पवित्रा घेतलाय त्यांनी. मला नाही वाटत तू इतकी काळजी करायची काहीच गरज नाहीये. मला असं वाटतं की हा पब्लिसिटी स्टंट असेल. जानकी वहिनी, काल जे काय झालंय ते मला कळलंय सगळं. पण साहेब जे काय तुम्हाला वेडवाकडे बोलले ते मनापासून नाही बोलले. सध्या पाहताय ना तुम्ही, त्यांच्या डोक्याला किती ताप आहे. अहो, त्या सगळ्या प्रकारामुळे साहेबांचा रागावर ताबाच राहत नाहीये. त्यांच्या वतीने मी माफी मागतो तुमची. तुम्ही का माफी मागताय वाकनीस काका? या सगळ्यामध्ये तुमची काय चूक आहे? आणि मी सांगितलं ना, माझी कोणाबद्दलही कसलीही तक्रार नाहीये. तरी पण सीआयडी ऑफिसमध्ये काय होऊ शकतं याचा विचार करून मी तुम्हाला आधीच कल्पना द्यायला पाहिजे होती. तुम्हाला तिथे अचानक बोलवल्यामुळे तुमचा गोंधळ उडाला असणार. पोलिसांना काय, त्यांना हवी ती माहिती काढून घ्यायची म्हटल्यानंतर कुठलंही तंत्र वापरतात. त्यातनं त्यांनी तुमचा साधेपणा नक्कीच हेरला असणार. जाऊ दे ना वाकनीस काका, जुन्या गोष्टी कशाला उगाळत बसायच्या. मी म्हटलं ना, माझी कोणाबद्दलही काहीही तक्रार नाहीये. मी दिल्लीहून इथे का आले, नरसिंहशी माझं काय रिलेशन आहे हे सगळं तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि मी हे सगळं मान्यही करते. आता हेच रिलेशन मला पुढच्या लेवलला घेऊन जायचंय. वा, आता कसं मुद्द्याचं बोलताय तुम्ही. तुमच्या मार्गातला मुख्य अडथळा जानकी आहे, बरोबर?